नमस्कार सर्वांना। आजची रेसिपी आहे झणझणीत ढोमी फ्राय। बोंबीलनंतर सर्वात नाजूक मासा कोणता असेल तर ढोमा। तर आज आपण मस्त कुरकुरीत आणि झणझणीत आगरी पद्धतीने ढोमी फ्राय कशी करायची ते पाहूया। इथे मी ढोमा माशाची पिल्लं घेतली आहेत। छोटे छोटे मासे आहेत, व्यवस्थित साफ करून घ्या। आणि इथे आता कोकम आगळ मी थोडासा घेतला आहे। तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस हे घेऊ शकता। त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ, गरम मसाला, लाल तिखट मसाला आगरी पद्धतीचा आणि हळद घरात कुटलेली आणि कोथिंबीर। पाहायला गेलो तर तळ कोकणात ॲक्च्युली फक्त कोकम आगळमध्येच मच्छी फ्राय केली जाते, पण आपण आता आगरी पद्धतीने करतोय तर थोडंसं लसूण ठेचून घ्यायचं आहे आणि मिक्स होण्याकरिता व्यवस्थित मसाला सगळीकडे लागण्यासाठी थोडंसं तेल घ्यायचं आहे। सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि 15 ते 20 मिनिटांकरिता हे असंच ठेवून द्यायचं आहे। आता 15 ते 20 मिनिटांनंतर आपण एक तवा घेऊया आणि तव्यावर तेल घ्या। तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। जर तेल गरम नसेल आणि आपण मच्छी तशीच ठेवली तर मच्छी चिकटण्याची जास्त शक्यता असते, तर तेल गरम करूनच मग त्याच्यामध्ये मच्छी सोडायची। तर इथे मी आपली जी मच्छी मॅरिनेट केली होती ती मी आता ह्याच्यामध्ये घेणार आहे। मंडळी, जर तुम्ही ही व्हिडिओ प्रथमच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेन, अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल। अशा प्रकारे आपल्याला सर्व मासे व्यवस्थित असे तेलावर सोडायचे आहेत। 5 ते 7 मिनिटांनी ही एक बाजू व्यवस्थित अशी फ्राय होते आणि तव्याला लागतसुद्धा नाही, कारण आपला जो तेल होता तो कडकडीत गरम झाला होता। आता ह्याची जी दुसरी बाजू आहे हे व्यवस्थित शिजण्यासाठी आता आपण हे बाजू पलटी करून घेणार आहोत। हे बघा, व्यवस्थित असे जे मासे आहेत हे पलटी होत आहेत। चिकन, मटण किंवा मच्छी फ्राय असू दे, जर तुम्हाला झणझणीत खायचं आहे तर तुम्ही आगरी पद्धतीचाच मसाला वापरा। आता इथे मी आगरी पद्धतीचा मसाला आणि कोकम आगळ टाकल्यामुळे छान असा रंगसुद्धा आहे आणि ह्याची टेस्ट खूप झणझणीत असणार आहे। आता आपल्याला ही बाजूसुद्धा 5 ते 7 मिनिटांकरिता लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे कुरकुरीत पण होणार आणि तव्याला लागणारसुद्धा नाही। अशा प्रकारे आपल्याला ही मच्छी फ्राय करून घ्यायची आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा भरपूर साऱ्या रेसिपीज आगरी पद्धतीच्या असतील किंवा अशा बऱ्याच साऱ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनल प्लेलिस्टमध्ये जाऊन प्लेलिस्ट व्हिजिट करायला विसरू नका। तर अशा प्रकारे आपली जी रेसिपी आहे ही तयार झालीच आहे। तुम्ही मच्छी फ्राय करताना कोकम आगळ टाकता की चिंचेचा कोळ वापरता की लिंबाचा रस, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि हो, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। आता हे सगळं सर्व करूया। इथे मी गरमागरम चुलीवरची भाकरी घेतली आहे, तसंच गरमागरम ढोमी माशाचा कालवण आणि तयार केलेली आपण फ्राय हे सुद्धा आपण ह्याच्यासोबत घेणार आहोत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनल व्हिजिट करून प्लेलिस्टला पाहायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, खुश राहा। धन्यवाद।